नमस्कार, मी आभार शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNC सिटी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे सुनील गिरवलकर आणि क्रिएटिव्ह हेड आहे मयूर सांगोळे. दर्शक हो, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही काही भाष्य केलेलं होतं प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत आणि त्यांच्यावर एक वेगळा व्हिडिओ मला करायचा होता. पण तो ज्या विषयावर मला व्हिडिओ करायचा होता त्यापूर्वी मला हा व्हिडिओ करावा लागतोय ते यासाठी की प्रकाश आंबेडकरांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर जी भूमिका घेऊन समोर आलेली आहे, या भूमिकेमुळे मला वाटतं प्रकाश आंबेडकरांची प्रतिमाच त्यांची उजळून निघते की काय, किंवा त्यांची जी प्रतिमा आतापर्यंत होती काय प्रतिमा होती आणि काय उजळून निघेल, काय फरक होऊ शकते हे मी विस्ताराने सांगणारच आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही सांगितलं होतं की मायावतींनी त्यांच्या समाजासाठी एक भव्य दिव्य स्वप्न बघितलं आणि उत्तर प्रदेशची सत्ता त्यांनी काबीज केली. दलित समाजाला सत्तेपर्यंत जाता येऊ शकतं, राज्याची सत्ता काबीज करता येऊ शकते हे स्वप्न त्यांनी आधी स्वतः बघितलं आणि नंतर मग जनतेला दाखवलं. आणि मग याचा परिणाम असा आला की मायावती सत्तेमध्ये पोहोचल्या. त्याच धर्तीवर आम्ही म्हणत होतो की प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंतची जी भूमिका घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, या भूमिकेबद्दल सर्वसामान्य माणसांमध्ये बरीच शंका होती. कारण या पद्धतीनं त्यांनी या आंबेडकरी चळवळी मतांचा वापर करून घेतला किंवा वापर केला, हा काही सत्तेत जाण्यासाठीचा संघर्ष त्यांचा नव्हता. बऱ्याच मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही जे तर संघर्ष करतो, मोर्चे काढतो, आमचं काम हेच आहे. परंतु सत्तेत गेल्याशिवाय, सत्तेसारखं तर साधन नाही ना कुठलेच प्रश्न सोडून घेण्यासाठी. मग सत्तेत गेल्याशिवाय तुम्हाला अधिकारानं तुमच्या समाजाचे प्रश्न सोडून घेता येत नाहीत किंवा समाजाचं भलं करण्यासाठी सत्तेचा वापर कसा करता येतो हे स्वप्नच तुम्ही बघितलं नाही. मात्र आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, समाजामध्ये उभी फूट पडलेली आहे, मराठा सगळा एकवटलेला आहे आणि मग मराठा एकीकडे एकवटलेला असताना मराठेतर समाज सगळा, ओबीसी विशेष करून हा समाज सगळा एकत्र येईल असं नेतृत्व ओबीसी समाजामध्ये कोणी दिसत नाहीये. मग ते छगन भुजबळ असतील, ते आता नवीन आलेले प्राध्यापक हाके असतील किंवा अजून कोणी असतील, हे यांच्या समाजापुरतं, समाज घटकांपुरतंच हे फक्त नेतृत्व करू शकतात. सकल ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याची कुठल्याही नेत्यामध्ये ती क्षमता नाही. आणि आता या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे ती आतापर्यंतच्या त्यांच्या भूमिकेची अगदी विरुद्ध टोकाची आणि हीच भूमिका प्रकाश आंबेडकरांकडनं अपेक्षित होती. तेव्हा त्यांनी बघितलं की ओबीसी मध्ये नेतृत्व एकसंघ सगळ्यांना बांधून ठेवेल असं गोपीनाथ मुंडेंच्या नंतर कुठलं नेतृत्व नाही. आणि आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांना, आंबेडकरांच्या अनुयायांचं मात्र मोठ प्रकाश आंबेडकरांनी अद्यापपर्यंत बांधून ठेवलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मात्र थोडीशी शंका निर्माण होऊ लागली होती की प्रकाश आंबेडकर त्यांच्यामध्ये क्षमता असताना, त्यांच्याकडे वारसा असताना हे कुणाच्या तरी ताटाचं वटकन बनतायत. मग कुणाच्या तरी ताटाचं वटकन बनण्यापेक्षा हे पंचपक्वान्नाचं ताट तुमचं हक्काचं असू शकतंय. कुणाच्या तरी ताटाला वटकन लावायचं आणि मग इकडचं वरण तिकडे गेलं नाही पाहिजे, म्हणजे ही मतं तिकडे नाही गेली पाहिजे, त्याचा काला नाही झाला पाहिजे, हे सेपरेशन आपण अबाधित ठेवायचं, यासाठी कुठे प्रकाश आंबेडकर काम करतायत का काय अशी शंका आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांव्यतिरिक्त समाजासोबतच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना देखील येऊ लागली. मात्र आता जी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे की जर कुठलाही राजकीय पक्ष, मग तो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा भाजप असेल किंवा अजित पवारांची काँग्रेस असेल, हा पक्ष जर जरांगेंच्या भूमिकेच्या बाजूने किंवा विरुद्ध कुठली भूमिका स्पष्ट करत नसेल की ओबीसीतूनच
मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही जी जरांगेची भूमिका आहे आणि सर्व मराठ्यांना दिलं पाहिजे ही जी भूमिका आहे, या भूमिकेचा जो पक्ष विरोध करत नाही तो पक्ष ओबीसींचा कैवारी होऊ शकत नाही. आणि मग ओबीसींचा कैवारी कोण आहे, तर मग या निवडणुकीमध्ये 100च्या वर जागा जर ओबीसींना कुठला पक्ष देत असेल तर तो पक्ष ओबीसींचा कैवारी आहे असं समजावं, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली आणि ते एकदम रास्त आहे. आणि या स्फोटक सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा ओबी फूट समाजामध्ये पडताना दिसतीये, याला कुठेतरी सांधण्याचं काम किंवा एका विशिष्ट गटाचं तो अहंभाव जो आलेला आहे की आम्ही आमच्याशिवाय काही होऊ शकत नाही, याला जर कुठे छेद द्यायचा असेल तर प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका मला रास्त वाटते. आणि अशा माध्यमातून प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच फडणवीसांच्या भूमिकेबद्दल त्यांच्या विरोधात बोलले, शरद पवारांच्या भूमिकेबद्दल बोलले, काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलले. आणि हे सर्व लोक आपापल्या समाजाला प्रोटेक्ट करण्याचं त्यांचं काम करतायत. मग ते उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, हे सर्व आपापल्या समाजाला प्रोटेक्ट करतात. ओबीसीला कोणी वाली नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी आता हे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दाखवलेली आहे. आणि हे आरक्षण बचाव मोहिमेच्या यात्रेच्या माध्यमातून हे एक नवीन समीकरण उदयाला येताना दिसतंय. याला आता ओबीसी समाज कितपत प्रतिसाद देतो, खरं म्हणजे प्रतिसाद द्यायला पाहिजे. परंतु तिथे सुद्धा कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते की बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती भूमिका खरंच या समाजाच्या बाजूने आहे का मग त्यांचा काहीतरी राजकीय वेगळा अन्वय अर्थ लावून ते त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवणार आहेत, अशी कुठेतरी शंका समाजामध्ये आहे. आणि जोपर्यंत ही शंका समूळ नष्ट करण्यामध्ये प्रकाश आंबेडकर यशस्वी होत नाही त्यांच्या कृतीतून, तोपर्यंत मला वाटतं हा ओबीसी समाज अगदी आंधळेपणानं काही प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी जाणार नाही. मात्र जर प्रकाश आंबेडकरांची खरंच प्रामाणिक इच्छा असेल आणि ते त्यांनी जर ओबीसींना पटवून दिलं, त्याचबरोबर बाकीच्या समाजाला देखील पटवून दिलं किंवा तो विश्वास निर्माण करण्यामध्ये जर प्रकाश आंबेडकर यशस्वी झाले तर या महाराष्ट्राचं चित्र नक्की बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं आम्ही टायटलमध्ये सांगितलेलं आहे की ही आरक्षण बचाव यात्रा ही वंचितांना महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये नेल्याशिवाय राहणार नाही. अर्थात या गोष्टीसाठी खूप काही वाट बघावी लागणार आहे. भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे, हेतू स्पष्ट होणं गरजेचं आहे. आतापर्यंत 2014, 2019, 2024 या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये 24च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतली ही भूमिका अजून तरी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतर समाजामध्ये बाळासाहेबांबद्दल विश्वासार्हता निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरलेली नाही किंवा ते विश्वास निर्माण करू शकले नाही. या आता त्यांनी घेतलेल्या नवीन भूमिकेला ते कितपत टिकत राहतात, त्यांचा प्रामाणिकपणा हा बाकीच्या समाजातल्या कार्यकर्त्यांना किंवा समाजामध्ये ते कितपत पटवून देऊ शकतात, तो विश्वास ते देऊ शकतात, यावरच मला वाटतं या सर्व मोहिमेचं, आरक्षण बचाव यात्रेचा प्रवास आणि त्याचं डेस्टिनेशन हे निश्चित होणार आहे. परंतु असं जर झालं तर हे स्वागतार्ह आहे. बचाव रॅली आहे, त्या आरक्षण बचाव रॅलीमध्ये आपण सगळेजण ओबीसी तिथे उपस्थित राहिला तर ते ओबीसीचं राजकीय चेहरा आहे हे आपण असताना लक्षात घ्या. हा ओबीसीचा राजकीय चेहरा आहे आणि हा राजकीय चेहराच बोलत राहील. मग समाज म्हणून तुम्हाला बोलण्याची गरज नाही, राजकीय चेहराच त्या ठिकाणी बोलत राहील की आम्ही आता राजकीय झालेला आहोत आणि आपला असताना या ठिकाणी आम्ही फडसाही पाडू शकतो, आम्ही तुम्हाला हरवू शकतो. ही भीती आहे, ही जी थ्रेट आहे, ही 7 तारखेची रॅली निर्माण करेल हे आपण लक्षात घ्या.
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि हो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मात्र अवश्य नोंदवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणास्त्रोत आहे. तोपर्यंत काळजी घ्या. कुठलाही निर्णय सतसत विवेकाने करा. परिस्थितीचा पूर्ण अंदाज घेऊन त्याचा पूर्ण विश्लेषण करून आणि मगच आपण योग्य निर्णय घ्या. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये जी तणावाची परिस्थिती आहे, ही स्फोटक परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीचा सामाजिक स्फोट होणार नाही याची तुम्ही, मी, आम्ही प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. नमस्कार.